नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 आणि मी आहे बालाजी जगतकर आपल्यासोबत. परळी येथून थेट 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैद्यनाथ मंदिराच्या पूर्व बाजूच्या पायऱ्यांची दुरवस्था आणि तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ देशमुख यांनी या संदर्भात प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींवर टीका करत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. तात्कालिक पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी देखील सांगितले होते. परळीच्या नगराध्यक्षा विसर प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेकडील प्राचीन चिरेबंदी पायऱ्या काही वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र विकासाच्या कामासाठी हटविण्यात आल्या होत्या. मात्र आजही या पायऱ्यांच्या काम पूर्ण झालेले नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. होणाऱ्या पारंपरिक धार्मिक उत्सवांनाही यामुळे मागील 3 वर्षांपासून अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे 301 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध होऊनही मंदिर परिसरातील अनेक कामे रखडल्याचा मुद्दा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी उपस्थित केला आहे. प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पूर्व बाजूच्या पायऱ्यांचे काम तात्काळ पूर्ण करावे, भाविकांची गैरसोय थांबवावी आणि रखडलेले सर्व विकास प्रकल्प पूर्ण करावेत. परळी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर 19 जून रोजी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये भीमानगर येथील बौद्ध विहाराचे अपूर्ण काम पूर्ण करणे, अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था कार्यान्वित करणे, व्यापाऱ्यांवरील भाडेवाढ मागे घेणे, 50,000 रुपयांची अनामत रक्कम परत करणे, घरकुल योजनेचे थकीत हप्ते अदा करणे, पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी पूर्वी मंजूर केलेली जागा उपलब्ध करून देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा करणे आणि सरस्वती नदीचे संवर्धन करण्याचा मागण्यांचा समावेश आहे. टेंडर निघालं आणि 301 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि 7-8 वर्ष झालं का हे काम असं रगडत चालतंय, रगडत ह्याच पायऱ्यावर आदरणीय अजितदादा इथंच येऊन चौकशी केली होती. आपले स्थानिक आमदार धनंजय मुंडेंनी सुद्धा ह्याच पायऱ्यावर कमीत कमी 4 ते 5 वेळेस कामाची पाहणी सगळं करून तरी सुद्धा आज बी काम अर्धवट अवस्थेत आहे. धोंड्याचा महिना गेला, मागच्या वेळेस श्रावण महिना गेला, धोंड्याचा महिना गेला. आता आमचा सगळ्यात महत्वाचा वैद्यनाथ मंदिरचा हे आहे कार्तिक स्नान म्हणून एक खूप मोठं आमचा एक महिना असतो कार्तिक महिन्यामध्ये. तर सगळे युवक सकाळी पहाटच इथे येऊन तीर्थाला आंघोळ वगैरे करून ओल्या कपड्यानं ह्याच्यावर चंद्राचं हे काढते, चंदनानं चंद्र काढून त्याची पूजा, त्याच्यावर सूर्यनारायणाचं हे काढून पूजा करतात. कोणी अर्धचंद्र काढते, कोणी सूर्यनारायणाचा हे करून पूजा करीत असतात. आणि ते सुद्धा आतापासून 3 वर्षापासून ही सगळा आमचा जे उत्सव आहे कार्तिक स्नानचा ते सुद्धा युवकांचा बुडलेला आहे, जी की पहिल्यापासून हजारो वर्षापासून रूढी परंपरा चालू झालेली आहे ती सगळी विस्कळीत झालेली आहे. आमचं हेच म्हणणं आहे की आता मी काल मुख्याधिकारी सोबत नगर परिषदमध्ये 3 ते 4 तास जाऊन चर्चा केली. त्या चर्चेमध्ये त्यांना हे सगळे विषय कानावर घातले. तीर्थक्षेत्राच्या मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, जे बाहेरचे भक्त लोक येतात त्यांच्यासाठी राहायची व्यवस्था जी आहे ह्याच्यासाठी आम्ही त्यांना काल परवा दिवशी चर्चा केली आणि ती बहुतेक ती स्थानिक आमदाराच्या कानावर गेली आणि त्यांनी लगेच बातम्या बी काढल्या की आम्ही श्रावण महिन्यापासून हे भक्तांसाठी खुलं करू. पण आमचं अजून एक त्यांच्याबरोबर अशा असंख्य मुख्याधिकाऱ्याबरोबर चर्चा केल्यात. त्याच आम्हाला सांगायचं आहे की त्या आमदारांनी ह्याच्यावर सुद्धा लक्ष द्यावं, नगराध्यक्षांनी सुद्धा ह्या पायऱ्याकडे लक्ष द्यावं, जे की कार्तिक स्नान जे की खूप मोठा उत्सव असतो आमच्या वैद्यनाथ मंदिरला, जे की युवकांचा हे आहे उत्सव आहे आणि खूप पहाटेपासून रात्रीपर्यंत प्रत्येक जण वरून सूर्य काढीत रोज एक सूर्य काढीत आपापली लाईन धरून पार खालच्या पायरीपासून येत असते. पण हे ह्या वेळेस तरी ते कार्तिक स्नानचं सगळं व्यवस्था नगर परिषदेने लक्ष देऊन करावी, कारण देवस्थानचं सुद्धा ते हे कर्तव्य आहे की हे लवकरात लवकर काम करून घ्यावं.
काल जशी घोषणा केली की आम्ही हे जे भक्तिनिवास जे आहे ते जसं आम्ही श्रावण महिन्यापासून खुल्लं करू, तसं हे सुद्धा ताबडतोब ह्या महिना दीड महिन्यामध्ये पायऱ्याचं लय झालं तर कमीत कमी 8-15 दिवसाचं काम आहे, पण का रखडलंय हे अद्याप कळालं नाही. यांनी सुद्धा ते याच्यावर लक्ष देऊन स्थानिक आमदारांनी आणि इथल्या जे मंत्री आहेत पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा लक्ष द्यावं. नगराध्यक्षाचं लक्ष कुठे आहे, काय अजून तर काही लक्षात आलं नाही. फक्त ते सरस्वती नदीचे ते काहीतरी गटारला नालीला गटार तिथलं स्वच्छता हे बहुतेक त्यांचा त्या टेंडरमध्ये हात आहे, एवढंच त्यांचं काम, तिथंच लक्ष आहे, बाकीचं कुठल्याही ठिकाणी त्यांचं लक्ष नाही. आणि आता पाणी पुरवठ्याला जरा जास्त निधी आलाय, ते काल मला त्या ह्याच्यापाशी सुद्धा दिसल्या तळ्यापाशी, कारण त्या जिथं पैसे आहेत तिथं त्यांचं लक्ष असतंय. पण इथं सुद्धा मंदिरचे पैसे आहेत, पण वापस गेल्यामुळं त्यांचं इथं दुर्लक्ष झालं आहे. वैद्यनाथ मंदिरचं काम रखडलं आहे, परंतु असे कुठले शहरातले काम रखडले त्याची थोडी माहिती आहे? आपा परळीतले असंख्य काम, एक सुद्धा काम पूर्ण झालेलं नाहीये. ते बी 15-1 वर्षापासून जे काम होतं वाचनालयाचं ते पूर्ण झालेलं दिसायलंय, पण आधीच पूर्ण होतं, फक्त साफसफाई करून तिथं त्या बी लोकांची खूप ओरड झाल्यामुळे एकच काम पूर्ण झाले. बाकी 15 वर्षात कुठलंही तीर्थक्षेत्राचं नाही. भुयारी गटारची योजना तशीच आहे. नगर उत्थान पाईपलाईन नळाची योजना अर्धवट अवस्थेतच आहे. STP प्लॅन्ट अर्धवटच आहे. आणि नागापूर धरणावर सुद्धा जे फिल्टर पाणी करून परळीसाठी यायचं आहे ते सुद्धा अर्धवटच आहे. असे असंख्य काम आहेत, पण जे लोकांच्या आडीनडीचे काम आहेत हे तरी लवकरात लवकर करावं, याच्यासाठी आमची धावपळ चालू आहे. आता आम्हाला 15 वर्ष झालं भीमनगरमध्ये बौद्ध विहार आहे, त्याच्यासाठी मी आता 29 तारखेला उपोषणाचा इशारा दिलाय. भीमनगर आहे, मराठा भवन आहे, त्याच्यामध्येच अजून पत्रकार भवनासाठी जागेचं, हे असे असंख्य विषय आहेत जे की परळीतल्या 15-15 वर्षापासून निगडीत ते विषय स्टॉप आहेत. ह्याला परत एकदा हे करण्यासाठी आम्ही उपोषणाचा विषय पुढे केला आहे. नगरपालिकेचे असंख्य गाडी प्रवेशात आहेत, त्याबाबतीत काहीतरी नगरपालिकेचा ठराव घेतला आहे भाडेवाढीचा, त्या सगळ्यात प्रमुख मुद्दा तर तोच आहे आमचा उपोषण करण्याचा, की परळीमध्ये जेव्हापासून परळी निर्मित आहे तेव्हापासून ते व्यापारी बसलेले आहेत, आपले छोटे मोठे धंदे उद्योग करतात आणि नाममात्र टॅक्सेशनवर आणि डिपॉझिटवर ते आहेत. आता त्याला मला ते वर्ष सुद्धा सांगता येणार 50-50, 60-60 वर्षापासून आहेत. आणि आता पूर्ण भारतामध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना त्या परिस्थितीमध्ये सगळे व्यापारी हे ते हाहाकार माजलेला आहे, कुठलाच व्यवसाय पूर्ण चालू नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये नगराध्यक्षाला काय कमी पडलं काय लक्षात आलं नाही, पण ह्याच काळामध्ये त्यांनी व्यापाऱ्यांचे सगळे दुकानं तोडले, अतिक्रमणाच्या नावाखाली फरशा फोडल्या, पत्र काढले, कुठली दुश्मनी काढायलेत हे काय आम्हाला अजून लक्षात आलं नाही. पण आता जे भाडेवाढ केली आहे तर त्या भाडेवाढमध्ये 50-60% भाडेवाढ आहे. आणि एवढी भाडेवाढ, एवढी प्रचंड भाडेवाढ आतापासूनच्या इतिहासात परळीत कुठंच पाहिली नाही. आणि परत 50,000 रुपये डिपॉझिट नगदी ना परतावा, हे कुठल्या कायद्यात आहे हे काय माहित नाही, पण व्यापाऱ्यावर जाणून बुजून ह्याचा बोजा ह्याच्यावर टाकलेला आहे व्यापाऱ्यावर. म्हणून आम्ही नगर परिषदेसमोर 29 तारखेला उपोषण करणार आहोत.